लांब सुस घ्या बघू. 16. दुसरा घ्या. 16. उघडी वापर. 5 घ्या अधिक 16. डोळे बघू. दुसरा घ्यायला पाहिजे ना. आ कर आ करा आ. जीभ लंबी बाहेर काढा. बॅटरी मारून डोळे बघू द्या आधी. काय होतंय तुम्हाला? आतापर्यंत काय केलं त्या डॉक्टरून तू ओळख तपासून आतापर्यंत काय केलं? काय केलं आतापर्यंत? डॉक्टर जीव वाचत नाही का गो? देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे. काहीच नाही आपलं. दवाखान्यात फक्त जा लागते म्हणून जा लागते. सुट्टी दिल्यावर घरीच या लागते. काही लोक असे झाले की येथे याची सत्ता काय आहे? निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ केला. 2च मिनिटं वेळ संपलाय. मलाही माहिती आहे येथे मनुष्याचे काय आहे. काय आहे आपला विचार करा तुम्ही. आम्ही फक्त निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. तू माझं माझं म्हणत पण हे सारं नाशिवंत. करुणी 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 पहा विचार. कवडी कवडी धन जोडून बांधली तू माडी. घरी भरपूर आहे तुझ्या शेतीवाडी पण हा सोन्याचा संसार सोडून तू जाणार. करुणी 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 पहा विचार. फक्त महाराज सांगतात तुम्ही आले कशाकरिता? निमित्ताचा धनी. निमित्ताचा धनी म्हणजे निमित्त मात्र मालक तुम्हा आम्हाला केलाय. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ केला. निमित्ताचा धनी म्हणजे पहा नवरदेवाच्या मागे मामा असते उभा. गुळ खाले तो निमित्ताचाच आहे. त्याला काही आधार नाही आहे नवरदेवाले. पण मामा पाहिजे बा म्हणून मामा मागे उभा करायला लागते. गुळ खा बोलता बा. तसा निमित्ताचा धनी केला असे प्राणी तो माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. हे माझं ते माझं ते माझं करता करता त्याचा जन्म वाया गेला. तो व्यर्थ गेला. पण त्याला आपलं कोण? फक्त मेल्यावरच कळलं का माझं कोण. जे माझे माझे आहे ना ते फक्त मेल्यापर्यंत ते सोबती आहे. मेल्यावर ज्याच्यासाठी मी बंगला बांधला ते त्या बंगल्यात मला 10 तासाच्या आत वर ठेवलं नाही. 11वा तासही निघू देऊ दिला. 11वा घंटाही होऊ देऊ. 11वा घंटाही होऊ नाही दिला. 12व्या घंट्यात ते माझ्या सत्यानाश करून टाकला. सांगण्याचा मुद्दा एकच आहे. ज्याच्यासाठी घर बांधलंय, ज्याच्यासाठी वावर घेतलं, ज्याच्यासाठी राबून कष्ट केले येईन फक्त वर्षातून 2च वेळा आठवण काढली. अखाडीले न कर बकाली. याच्या पडेल येईन मला बाहेर काढलं नाही. पण अरे आपल्या घरी मेलेल्या माणसाचे फोटो राही पहिले. लोकांनी बंद केलं ते फोटो ठेवूनही बंद केला. आता लोक म्हणते ते डोळ्यांनी दिसते म्हणून काढून ठेवले काही लोकांना. जे फालतू जन्म घातला का नाही तेवढे कर्तव्य नाही का? विचार करा काय आहे आपलं. जन्माच्या आधी बायको नाही, मेल्यावर बायको संग नाही. कुठं नेऊन राहिले. बुढा मेला म्हणजे फोन आला म्हणजे महाराज सोडते गेलो म्हणे बाई. आजी बोलतो म्हणते म्हणे. म्हटलं महाराज या तुम्ही त्या येईल खांदा. म्हटलं काकू लढू तगाची. म्हटलं बाई भरून येते वर. म्हटलं लढत नाही की म्हणे महाराज पण तुम्ही द्या म्हणे ते खांदा. म्हटलं मला येऊ तर द्या उद्या पहिले. दुसऱ्या दिवशी गावात गेलो दर्शन घेतलं. आजीपाशी गेलो. म्हणतो पायना येणं कसं केलं मला कहून नसून सांगण्याचं. मी काय लपली होती काय महाराज? आता मी कोण्या इरी जीव देऊ. इराही माहिती त्या आता मी कोणी इरी जीव दे. म्हटलं मी गाव फिरतो इरीची चौकशी करतो मग इर सांगतो तुला बा माझ्या घरच्यावर राहू नको. आजी काय झालं? बाया होत्या म्हणे काल वावरात महाराज. हे वावरात गेले म्हणे महाराज. वावरातून घरी आले म्हणे. मला म्हणे चहा दे. काम जास्त झालं म्हणे महाराज. गाठोडे आणाले पाठवलं तर हे अवघाले उपडत बसले म्हणे महाराज. पाहता येणं कसं केलं. मला म्हणे चहा दे. नाही चहा दिला. येणं कप धरला बशी धरली. आता पिंट हातात ठेवली मग कप बशी सोडून दिली. कप पडला बशी पडली मग हे पडले. मला उचलेच नाही. कप बशी कशी उचलली व महाराज पण हे उचलेच नाही. पोट्टे बनवले. पोट्टेने याटो केला. याटोत बुडा टाकला. पंजाबरावच्या गेट पर्यंत जात नाही ते एका उचकीत बुडा गेला. पाय येणं कसं केला मला कहून नसन सांगायला.
आता माझ्या कष्ट होईल बाई. महाराज तुम्ही ज्या येईल खांदा म्हटलं बांधाच नाही दिले बांधा तर खरी तेले बांधलं म्या उचललं एक पाय भीर टाकतोस थोडी हजार कुठं नेता येईले व कुठं नेता येईले महाराज बाई म्हटलं आता याची लयच झाली बोललो नाही 5 मिनिटं सांग ना बापा कुठं नेता येईल तर तुला तेवढंही माहित नाही काय म्हटलं गावातून फिरतो अधिक संध्याकाळी घरी आनंद देतो काय अधिक तिथून त्याला उचललं पुढं गेलो अधिक पुढे आली थांबा महाराज थांबा थांबत नाही मी चाललो आता थांबा बाई लोक म्हणे महाराज थांबा तिची इच्छा आहे ना म्हणे एवढं होती मग आणि थांबलो आता काय म्हणता म्हटलं काय अशी कोण करता आधी काय झालं तुला मुंदी अंगठी राहिली म्हणे मला जाऊ दे मॅच झाले काय बाई 15,000 रुपये ग्रॅम सोनं आहे 6 ग्रॅमची अंगठी होय 90,000ची होते बाई आता करणं होत नाही सोनं वाढत चाललं बाई म्हटलं तिथं थांब पुढे खाली ठेवतो त्याला खाली ठेवलं आजी मी हात लावत नाही काढून द्या बापा महाराज काढून द्या बापा टाकत ना हात ओढला म्हटलं पाहावं आता कसं करावं तर हात पल्लाची बहीण ओढला अजी म्हटलं आता अंगठी कोण्या बोटात आहे मला माहित नाही बोट तू पाय पुढे बरोबर बोट कोण्या बोटात अंगठी तू पाठ करूनच आणली ते हात घातला तर दिशी अंगठी ओढली तिनं तकलीफ होती बाई काहीच त्याचा इलाजच नाही काय गेली बा दुकान बा बोट बोट तुटून हातात येईन बा काहीच नाही एवढ्या ताकदनं ओढलं न्या बापा महाराज व अंगठी काढल्यावर कुठेही न्या म्हणजे दुनिया में किसी का कोई नहीं दुनिया में किसी का कोई नहीं सब साथी है प्यारे मतलब है सब साथी है प्यारे मतलब है किसी का कोई नहीं दुनिया में किसी का कोई नहीं साथी है दोस्त हमारे हजारों थे अब पास हमारे पैसा नहीं तो दोस्त हमारा कोई नहीं सज्जनो या जगामध्ये जीवन जगत असताना अंतःकरणपूर्वक सांगतो या जगामध्ये जीवन जगत असताना माय बाप हो तुमचं हृदय फक्त तुमच्याच ताब्यात ठेवा दुसऱ्याच्या ताब्यात देऊ नका कारण तुमचं हृदय जर दुसऱ्याच्या ताब्यात गेलं माय बाप हो अंतःकरणाला फार दुःख आहे हो फक्त हृदय द्यायचं असेल तर जगाच्या मालकाला द्या तुकडोजी महाराज सांगतात हृदयाच्या आसनी या तुझ बसवी मोहना पावन हा देहवाया सुखवाया मनमना अंतःकरण पूर्वक सांगतो या हृदयामध्ये बायकोले बसवान लेकराले बसवान मावशीले ज्याले बसवायचं आहे त्या घरातल्या लोकांना तुम्ही बसवायचा प्रयत्न करता काय बाई मैसून कोणीच नाही या जगामध्ये हे हृदयामध्ये घर करणारे जे नाते आहे ना हे फक्त नाते आहे हे कोणाचे झाले नाही होणार नाही महाराज प्रमाण आहे हिरती माईके दुःखाची जन्यती हिरती माईके हिरती माईके दुःखाची जन्यती
रती माई के दुःखाची जनिती सगळंच्या सगळं दुःख देणार आहे. ज्या शरीरासोबत तुम्ही जीवन जगता, ज्या देहाच्या गावामध्ये तुमचा जन्म झाला, ज्याला सजवता ज्याला नटवता हे सुद्धा अंतकाळी सोडून जाताना दुःख देणार आहे. म्हणून महाराज म्हणतात तेथे मनुष्याचे काय आहे. देहच तुमचा नाही तर बाकीची काय अपेक्षा करता. मुद्द्याकडे लक्ष द्या. नंबर 3 आहे भगवंत. त्याच्याशिवाय या जगामध्ये आम्हाला कोणी सोडवू शकणार नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून घ्या. त्याच्याशिवाय तुमचं आमचं कोणीच नाही. म्हणून नरदेहाची सुंदर वेडा साधून गेलवलाई म्हणून ज्या सुख कर हरिगुण गाई. अन्यथा महाराज फार वेळ कमी आहे हो. अल्प आयुष्य मानव देह शतघनिले ते अर्धरात्र खाय मध्ये भारत व पिडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा राम नाम स्मरा आधे. काय शिल्लक काय. अल्प आयुष्य मानव देह शतघनिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. याच देहामध्ये तुम्ही आम्ही सगळंच काही करू शकतो. सगळ्या स्टेशनचं जंक्शन आहे. शेवटचे 15 मिनिटं घेतो दादा ऐका. याच देहामध्ये तुम्ही आम्ही जे करायचंय ते करू शकतो. तुम्ही ठरवलं मला वैकुंठात जायचंय तुम्ही वैकुंठात जाऊ शकता. तुम्ही ठरवलं मला पुण्य करून पुण्यवान व्हायचंय तुम्ही पुण्यवान होऊ शकता. तुम्ही ठरवलं मला संत व्हायचंय संतांच्या संगतीमध्ये जीवन व्यतीत केल्यावर हा जीव संतांप्रमाणे अंतःकरणपूर्वक महात्मा होतोय का. तुम्ही जर ठरवलं मला देव व्हायचंय तुम्ही आम्ही भगवंताची भक्ती करत जा तुम्ही देव सुद्धा होता. तुम्ही ठरवलं मला नरकात जायचंय पाप करत राहा तुम्ही नरकात सुद्धा जाल. सांगण्याचं तात्पर्य ज्या मानव जन्म या ज्या मानव देहामध्ये तुमचा जन्म झाला हा देह म्हणजे सगळ्या स्टेशनचं जंक्शन आहे. आणि या जंक्शनवर जो आला ज्याला अंतःकरणपूर्वक मेल्यानंतर ही जिवंत राहावं असं वाटत असेल त्याने एकच करा. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. संत गेले नाही कारण संतांनी काळावर विजय प्राप्त केलाय. धन्य झालो आता याशी संदेह नाही न पडे यावा ही काळा हाती. हा देह आता काळाच्या हातात सापडणार नाही. संत सांगतात न पडे यावा ही काळा हाती. संत काळाच्या हातात सापडले नाही पण तुम्हा आम्हाला काळ पकडणार आहे. अधिक कोण कोण नाही सापडलं हो काळाच्या हातात. राजे आले किती गेले त्यांचे कायदे नष्ट झाले परी सत्याचे दरबार उजाडले पण राज्य चाले संतांचे. कारण तिथं सत्ता फक्त संतांचीच चालते. संतांच्या मार्गदर्शनावर जीवन जगणारा एकच राजा तुम्ही आम्ही आजही नाही विसरलो आणि सूर्यचंद्र असेपर्यंतही तुम्ही आम्ही विसरणार नाही. राजांच्या अगोदर सुद्धा अनेकांनी आपल्यावर राज्य केलं पण तरी सुद्धा त्यांचं नाव तुम्ही आम्हाला माहित नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना आपलं ऊर भरून येतो. आपलं हृदय अंतःकरणपूर्वक दादा भरून येतं. काय दिलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार करा. ते गेले नाही त्यांचा देह जरी गेला पण त्यांची कीर्ती आजही जिवंत आहे. कारण काय त्यांनी काळावर विजय प्राप्त केला. ते जेवढे जगले मोजके जगले पण जेवढे जगले तेवढं तुमच्या आमच्यासाठी जगले. दिवस रात्र प्राण हातावर घेऊन जगले. कारण काय तुमचा आमचा प्राण सलामत राहावा यासाठी त्यांनी जीवनभर आपला प्राण हातावर घेऊन जीवन जगले. दादा छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा विचार करा. काय माझ्या राजांनी केलंय ऐका. महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती.